पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव, आपली बातमी. महादेवदादा दबडे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 400हून अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ. समाजात आरोग्य शिबिरे होणे गरजेचे. माजी मंत्री अजितराव घोरपडे. तालुका मिरज. सुभाषनगर वृत्त. सविस्तर वृत्त असे की महादेवदादा दबडे यूथ फाउंडेशन यांच्या वतीने सुभाषनगर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री श्री अजितराव घोरपडे सरकार यांनी दबडे यांच्या कार्याची स्तुती करत समाजामध्ये मोफत आरोग्य शिबिरांसारख्या उपक्रमाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे सांगितले. सदर शिबिराचे महत्त्व म्हणजे शासनाच्या योजना येत असतात, परंतु सामान्य माणसापर्यंत त्या पोहोचणे शक्य होत नाही. प्रशासनातील त्रुटीमुळे या गोष्टी अवघड झाल्या आहेत. यामुळे कुणीतरी हे प्रशासकीय शासकीय लाभ सामान्य माणसांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणून आज सुभाषनगर येथे झालेल्या आरोग्य शिबिरातून तसाच प्रयत्न झाल्याचे पाहून समाधान वाटले, असे यावेळी म्हणाले. येथून पुढील काळात आरोग्य शिबिराबरोबरच सामान्य लोकांच्या जीवनातील प्रपंचातील अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री राज व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी केले. यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून सुभाषनगर, टाकळी, बोलवाड, वड्डी, म्हैसाळ परिसरातील ग्रामस्थांनी महाआरोग्य शिबिराचा यावेळी लाभ घेतला. माजी मंत्री अजितराव घोरपडे, विधान परिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरोग्य शिबिर पार पडले. मातृसेवा, आरोग्य तपासणी सुमारे 400हून अधिक ग्रामस्थांचा लाभ घेतला. काम सांगू नका. आधी तर रोज गाव झाडतो, पण निवडणुकीत नाही. का घाबरायला लागली? 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर लोकनियुक्त प्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासन चालवलं जाऊ लागलं आणि ते प्रतिनिधी निवडताना मात्र आता लोक घाबरायला लागले. लोक निवडणुकीला घाबरायला लागले. याचा सर्व दोष हा मतदारांचाच आहे. हे मी ठासून दाखवल्याने सांगितलं, आजही सांगणार. आणि म्हणून या पुढच्या काळात मतदारांना जसं वाटतंय की आम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे, तसं आम्हालाही वाटतंय की आम्ही दिलेल्या उमेदवाराला योग्य न्याय मिळाला पाहिजे. मनापासून योग्य पद्धतीने मतदान करून त्यांना निवडून द्या. तुमचा विश्वास असेल तर होय म्हणून सांगा, नाहीतर नाही म्हणून सांगा. परंतु नाही त्या प्रथा आणि नाही त्या गोष्टी या ठिकाणी विकृतपणाने पुढे येऊ लागले. त्याचा आता कंटाळा आलाय. अनेक लोक, अनेक नेते या लोकशाहीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाजूला चाललेलं असं चित्र आज दिसायला लागले. एक वेळ अशी निवडणुकीत उभं राहायला माणूस मिळणार नाही. आजही उभं राहणाऱ्या लोकांच्या मनात ही शंका आहे की निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे घराला बरबादी करून घ्यायची. आणि हे अनेक ठिकाणी उदाहरण पाहायला मिळायला लागले. आणि म्हणून प्रत्यक्ष उमेदवाराचं मूल्यमापन करणं आणि जर योग्य असेल तर प्रामाणिकपणाने योग्य पद्धतीने मतदान देणं ही काळाची गरज आता व्हायला लागली. जर नाही झालं तर मग पुढच्या काळात आमचं राहिलं, तमचं राहिलं, ते राहिलं तुमच्या मतदानामुळे राहिलं. त्याला काही इलाज कोणीही काढू शकणार नाही. याची जाणीव तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे. योगायोगाने बरेच लोकांनी मला सांगितलं होतं की महादेवरावांचं काम चांगलं आहे, पण प्रत्यक्षात आज काही मागे झालेल्या गोष्टी पाहायला मिळाल्या, रेकॉर्ड बघायला मिळालं. तर त्यांचं बऱ्याच दिवसापासून समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने चांगले प्रयत्न चालू आहेत आणि ते या पुढच्या काळात असेच पुढे चालू राहतील. महादेवरावांचा जनसंपर्क चांगला आहे असं मला दिसतं गेल्या बऱ्याच दिवसापासून. मी त्यांना एक गोष्ट सुचवू इच्छितो. हे महाआरोग्य शिबिर ही तर आवश्यकच गोष्ट, परंतु मला त्यांना असं सुचवायचं आहे की कायमची काहीतरी उपाययोजना या विभागात सुरू व्हावी. थोडेफार प्रयत्न मी केले, परंतु इतर व्यापामुळे आमचंही लक्ष एखाद्या ठराविक विभागाकडे शेवटी कमी होत जातं. म्हणून मला माझ्या आमच्या सरपंच हिना असतील, निगार असेल, शीतलताई असतील, आमचे तालुका अध्यक्ष दिदी असतील,
त्याचबरोबर शंकरराव बापू असतील ते सर्वच उपस्थित सर्वांचे नावं घेत नाही. थोडंसं आमच्या पक्षाच्या इंटरव्ह्यूचा कार्यक्रम सुरू आहे आणि तिकडे जाणार